ते उद्दिष्ट पार पाडताना काय अडचणी येतात त्या पहा आणि त्या अडचणी दूर करून प्रत्येक टप्प्यात उद्दिष्ट गाठत 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 पुढे जाण्याचा प्रवास कधीही थांबवू नका. तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल. आजचं सगळंच वातावरण पाहिलं की मनाला खूप यातना होतात. खास करून जी एक विचित्र विचारसरणी गेल्या 10 वर्षामध्ये या देशात मूळ धरू लागली आहे, ती विचारसरणी खूप चीड आणणारी. झटपट यश पाहिजे. आजच्या या पिढीला झटपट यश पाहिजे. झटपट पैसे मिळावेत, बंगला बांधावा, गाडी यावी, सुंदर बायको असावी, आपल्या हातात सगळे अधिकार यावेत, आपल्याला लोकांनी मोठं म्हणावं. पण कसं? झटपट. मी तुम्हाला सांगतो, फक्त आणि फक्त विध्वंसक गोष्टीच झटपट घडू शकतात. चांगल्या गोष्टी कधीही झटपट घडत नाही. फक्त विध्वंसक गोष्टी, सुनामी म्हणा, भूकंप म्हणा, मोठं वादळ म्हणा, पाऊस म्हणा, विनाशकारी गोष्टी क्षणार्धात येतात आणि चांगल्या गोष्टींचा नाश करून जातात. कुठलंही सृजनात्मक कार्य, क्रिएटिव्ह वर्क, नवनिर्मिती ही कधीही झटपट होत नसते. एका छोट्याशा बीजापासून एक खूप मोठा वृक्ष उभा राहतो. हे नैसर्गिक ज्ञान आपणही ओळखतो, पण त्या छोट्याच्या बीजाचा वृक्ष होण्यासाठी एक सुपीक जमीन लागते, पाणी लागतं, खत लागतं, सूर्यप्रकाश लागतो आणि तरीही कित्येक वर्ष थांबावं लागतं जेव्हा त्या बीजाचं एका मोठ्या वृक्षात रूपांतर होतं. झटपट बीजापासून वृक्ष तयार होत नाही. ही एक दीर्घ प्रक्रिया असते. फक्त आणि फक्त विध्वंसक गोष्टीच झटपट होऊ शकतात. आणि त्यामुळं जी माणसं खरोखरच ह्या दिवा स्वप्नामध्ये वावरत असतात की आपण झटपट काहीतरी यश मिळवावं, आणि ही दिवा स्वप्न जेव्हा पूर्ततेसाठी माणूस प्रयत्न करतो तेव्हा तो फक्त गुन्हेगारी किंवा विध्वंसाकडेच वळतो. असं होऊ देऊ नका. तुम्हाला यश मिळवायचे, तुम्हाला गुणवत्ता मिळवायची, तुम्हाला पैसा मिळवायचा आहे, तुम्हाला यशस्वी व्हायचे, तुम्हाला जीवनात सगळ्यांनी आपणाला मान द्यावा, सगळ्यांनी आपलं कौतुक करावं असं वाटत असेल तर त्याचा एक आणि एकच मार्ग आहे, फक्त अथक परिश्रम.